आता आपण पुन्हा एकदा दिल्लीत जाणार आहोत कारण तिकडे प्रचंड जोरदार अशी माझी विनंती आहे. पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. साहेब, एक मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आज शरद पवारांचे शेवटचे हिवाळी अधिवेशन टळू इथे आता ही वेळ नाही की असे राजकीय प्रश्न विचारण्याची. दुसरी गोष्ट, इथे पार्लमेंटच्या सेशन चालू असताना सगळ्या राजकीय पक्षाचे लोक इथे तुम्हाला दिसणार. त्यामुळे आपण याचा काही वेगळा अर्थ काढण्याचा मतलब माझी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थानं पवार साहेबांना म्हणजे आज 85 वर्ष त्यांचे पूर्ण होत आहे, त्यांना शुभेच्छा देणं. आणि मी एवढे वर्ष त्यांच्यासोबत राहिलेलो आहो, काम केलं आहे, माझे आदरणीय आहे, वंदनीय आहे आणि मी त्यांना सदिच्छा देण्यासाठी आलेलो आहे. परंतु प्रफुल्लबाई सगळे म्हणतात राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, तुम्ही त्याच्याबद्दल आपण पाहू शकतो की प्रफुल्ल पटेल देखील इथे पोहोचलेले आहेत आणि प्रफुल्ल पटेलांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आज शरद पवारांच्या जन्मदिनानिमित्त प्रफुल्ल पटेल म्हणतात की ते माझे आदरणीय आहेत, वंदनीय आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते हिवाळी अधिवेशनादरम्यान अशा प्रकारे दिल्लीमध्ये एकमेकांना भेटत असतात आणि त्यामुळे ही सगळी भेट महत्त्वाची, याला कुठलाही राजकीय रंग नाही असं देखील प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आता सुनील तटकरे देखील काही वेळात इथे पोहोचतील, कारण अजित पवार पोहोचलेत, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आलेले आहेत आणि सुनील तटकरे नक्कीच. सोमेश, आणि या संदर्भात तुझ्याकडनं अपडेट घेत राहू. धन्यवाद. तुर्तास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.